ओबीसी मराठा संघर्ष हा पूर्णपणे पेटलेला आहे. कितीही कोणी दाबायचा प्रयत्न केला तरी ती काही दबणारी गोष्ट असं मी त्या ठिकाणी मानत नाही. सुप्त भांडण लागलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण याची गरज आहे असे त्यांना वाटते. ते ओबीसीच्या कोट्यातून मागतात आहेत आणि कुणबी अगोदरच ओबीसी मध्ये आहे. त्याच्यामुळे सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधणं आणि व्हॅलिडिटी देणं याचाच अर्थ ओबीसीच्या या ओबीसीच्याच कोट्यामधनं तो जाणार. त्याच्यामुळे मुख्यमंत्री पूर्णपणे असत्य बोलतात आहेत. बीजेपी पूर्णपणे जनतेला फसवतोय अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे काही दिवसामध्ये ओबीसींच्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आली आणि त्यांनी आंदोलन केलं तर माझ्यासारखं आश्चर्य मानणार नाही. याचं कारण की त्या पद्धतीची तयारी सुरुवात झाली असं मला एकंदरीत दिसते. असे त्या गुळा उधळल्याचा फायदा झाला का तर नाही. उलट सामाजिक वातावरण जे होतं, शांततेचं वातावरण होतं ओबीसीचं आणि मराठा समाजाचं, यांनी गुलाल उधळल्यामुळे ते आता दोघांमध्ये अशांतता पसरली असंच दिसतंय. हे प्रकरण पेटलेलं आहे. म्हणजे ज्यांच्याकडे अगोदर कुणबी सर्टिफिकेट होतं ते असूनही ते कधी इलेक्शन लढले नाही. त्याच्यामुळे ते यावेळेस लढतील असा माझा दावा नाही आहे. त्या ह्याच्यामध्ये ही जी नवीन नवरी झालेली जी आहे, सर्टिफिकेट घेऊन ज्या नवीन नवऱ्या झालेल्या आहेत त्या लढणार एवढं नक्की आहे. आणि त्यांनी लढलं तर यांनी जसं म्हटलंय की ओबीसीना हे वाटणार की आमचं आरक्षण संपलं. आमच्या प्रयत्नापेक्षा उद्धवचाच प्रयत्न अधिक होता त्याच्यामध्ये की आम्ही त्यांच्याबरोबर बसावं आणि त्यांची ती गरज होती असं मी त्या ठिकाणी मानतो. की एकनाथ शिंदेनी त्यांच्या पक्षावरती जो काही तोडफोडी करण्याचं असताना लावलं होतं, त्यांना स्टेबल होण्यासाठी कोणतरी लागलं होतं. त्यांनी आम्ही यांच्याबरोबर युती करतो म्हणून असताना हे केलं आणि स्वतःचा पक्ष वाचवला. दुर्दैवाने त्यांचा काही पक्ष वाचला असं काही दिसत नाहीये आणि म्हणून त्यांना आता असताना राज ठाकरेची मदत घ्यावी लागते स्वतःचा पक्ष वाचवण्याच्या दृष्टिकोनात. राजकीय युती आहे, पक्ष आहेत, त्याच्यामुळे राजकीय युत्या होणार त्या सगळ्यांनी मान्य केल्या पाहिजे.